झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। गावात तत्पर आहे पण तुम्हाला मेसेज आलाय। नमस्कार अथर्व आणि रेवती, आज तुम्हाला रानात जाऊन गवत कापून आणायचं आहे। येस। आणि त्याची पेंड करून ठेवायची आहे। हॅलो रामा नीता, तुम्हाला देवाच्या पूजेसाठी पारंपरिक पद्धतीने हळद कुटून दळायची आहे। मी ना काय कुटलं वगैरे कधीच काही नाहीये, असं दळलं पण कधीच काही नाहीये। आपल्याकडे मिक्सर असतात, एकदम 2-3 मिनिटात काम होतं। मला बकरीचं दूध काढायचं आहे। फुल टेन्शन आलेलं, मला जमणार आहे का नाही, पवन कसं एक्सप्लेन करेल मला ते सगळं, त्याला जमेल का नाही मला मेंटर करायला व्यवस्थित। तर हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात होते। तुम्हाला आज गोठा साफ करायचा आहे। काय? गाईचं दूध काढायचं। तिथून तर माझ्या डोळ्यावरची झोपच उडाली। लात मारणार ना गाय? तू बघ तिथे लात मारते का काय करते। पटपट पटपट आवरलं आणि निघाले टास्क साठी। तू की एवढा वेळ झोपून चालणार आहे की? झोपायचं नाही। नाहीये, मला चहा करून दे। आयुष्यात उठणारच नाही, मी इथं झोपून राहीन। प्लीज यार, बाथरूम शो नाही जमणार इकडे। कुठे नेतो ते ने। आहे का ताकद? आई दूध मला। जरा नवीन पाहुणी आणली आहे, शान उचलाय। नीट 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 ठेव म्हणजे मी काय रोज चुलीवरती नाही स्वयंपाक करत। मग खड्ड्यात गेला टास। चढणार। नमस्कार। कोणाच्या घरी मला मिळेल माझा साडी किंवा माझ्या साईजचा ब्लाऊज कोणता? काकूच्या घरी भेटून पाय। चल थांब एक सेकंड। काकू 1 सेकंड बाहेर या ना प्लीज। नमस्कार। नमस्कार। आमचा टास्क आहे, मला ते कपडे तयारी करायची आहे, तर तुमच्याकडे आहे का सामान? नाही ना ग, नाहीये? नाहीये। पाहुणी आली, सॉरी, माझ्याकडे काही द्यायला नाही। अरे असं नका करू। नाही मी दुसरीकडनं घेईन। चालेल, थँक्यू। चालेल। लवकर। पहिले आम्ही ज्या घरात गेलो तिथे ते म्हणाले की आमच्याकडे नाहीये। एकतर मी गेलेलो महिन्याभरात गावात, त्यामुळे माझं जरा वाईट जम्बलिंग झालेलं। आता माणसं काय म्हणते, आली महिन्याभर कुठं होता की आमचं काय करतोय। तुमच्याकडे साडी, ब्लाऊज, गळ्यातलं कानातलं काहीतरी असेल ते द्या ना। मला आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि मला रेडी व्हायचंय। तुमच्याकडे काही जे काय असेल ना ते द्या मला। नत आहे। नथ आहे का? अजून नाहीये दुसरं काही, साडी किंवा ब्लाऊज वगैरे? नाही, नत आहे। बर ठीक आहे, द्या। प्लीज तुम्ही माझी मदत कराल का, मला काही द्याल का? कसं काय देऊ तुम्हाला? मी तुम्हाला काहीतरी करून दाखवते, तुम्ही मला द्या। मी हिच्यावर एवढं रागलो, म्हणलं आता काय करायला तयार होती, म्हणलं ही मला घेऊन आता। अजून काहीच नाही तुमच्याकडे दुसरं? बरं ठीक आहे, चल ठीक आहे। थँक्यू काकू, मी आणून देते हा परत। हे सगळं झालं, त्याच्यानंतर श्रेयस सरांचा व्हिडिओ कॉल येणार होता। त्यांचा व्हिडिओ कॉल आला। हेलो, नमस्कार अनुश्री ताई। और कैसी गुजरी रात? अच्छे से गई जैसे गई रात। वाह गायत्री ताई, काय साडी बिडी मध्ये छान दिसतंय एकदम। सर सगळं इकडून मागून घेतलंय। वाह, साडी, कानातले, टिकली, लिपस्टिक सगळं। वाह 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 वाह, क्या बात है। आज सकाळी उठून पहिल्यांदा तर बकरीचं दूध काढलं। आहा, वाह, किती वाजता उठलात आज अनुश्री ताई? सर दिवसाची सुरुवातच अशी झाली आणि टास्क तर रात्रीच सुरू झाला होता माझ्यासाठी। कारण मी असं म्हणजे सारवलेल्या ठिकाणी जेव्हा मी झोपते ना, तेव्हा मला अशी एक काय माहिती आधीपासूनच एक भीती बसली आहे की गोम कानात जाईल। म्हणजे मी रात्रभर तीच भीती धरून झोपले आणि मला झोप पण नाही लागली। मला एक गोष्ट कळली नीता, एक नवीन फ्रेंड तिकडे झाली आहे तुझी। आजी आजी जिला का चहा आवडला नाही का? हो, त्यांना चहा नाही आवडला माझा हातचा। का रामा, काय रडवलं नीताला? रामाच्या घरातलं जे वॉशरूम आहे ना, ते असं बाहेर रोडच्या साईडनी आहे आणि बाथरूम पण, आणि दोन्ही ह्याला डोर नाही आहेत।
तर अच्छा. कालच जेव्हा मला घर दाखवलं ना मी तेव्हाच अशी होती, पण मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. पण मग मी रामाला बोलली, रामा तू बघ काहीतरी आणि तू कर काहीतरी. तर रामा बोलतो नाही आम्ही असंच जातो. मी बोलली मला कम्फर्टेबल नाही आहे, तू वॉशरूम पहिले वॉशरूमसाठी कर. आणि सर आम्ही जेव्हा भांडत होतो अख्खा अर्धा तर गाव गोळा झालेला रस्त्यावरती, सगळ्यांनी आमचे भांडणं बघितले, वॉशरूमवरती झालेले भांडणं. तर तेच म्हणायचंय की हा अनुभव आपल्या सगळ्या सिटी सुंदरींसाठी नवीन असेल, पहिल्यांदा काही गोष्टी घडत असतील, त्यामुळे ऑब्व्हियसली काही गोष्टींचा त्रास होत असेल, पण तरी हा एक वेगळा अनुभव आहे तुमच्या आयुष्यातला. चुलीवरती जेवण बनवलं सर, मी आयुष्यात कधी चूल बघितली पण नव्हती. आणि त्याच्यावरती ते फुंकायला लागतं, तर मग त्याचं सगळं Yes. दूर सगळं डोळ्यात जात होतं. मग रडत रडत जेवण कसं तरी बनवलं. खूप डिफिकल्ट, माझी चिडचिड झाली, आमचं भांडण पण झालं, पण आम्ही केला सर, टास्क केला. टास्क केलाय महत्वाचं. या सगळ्या गोष्टी होत राहणार. आणि मला असं वाटतं की जेव्हा टीव्हीवर तुझी पण आई बघेल तर तिला वाटेल वा 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 वा, माझी मुलगी मोठी झाली, करायला लागली गोष्टी स्वतःहून. चुलीवरती जेवण बनवताना ना खूप खूप घाम येत होता आणि एकतर पटपट बनवायचं होतं कारण पाहुणे येणार होते. सो त्याच्यासाठी थोडंसं प्रेशर पण होतं. आणि त्यात हा मध्ये गप्पा मारायला आणि ह्याच्या सोबत गप्पा मारत बसले की माझं लक्षच जात होतं की मी काय करते. म्हणजे मला असं झालं की मी चूल बघू, ते फुकायचं बघू, ती चूल पेटवत ठेवायचं बघू का, मी इकडे ते भाज्या कापू, काय करू, पीठ मळू, काय करू, खूप खूप गडबड होत होती. मला जेन्युइनली असं वाटलं होतं की कसं होणार आहे या गावी गेल्यानंतर, या आठवड्यामध्ये काय काय करायला लागणार आहे, तर कसं होईल ते. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळं हँडल करताय, ज्या जिद्दीने सगळं हँडल करताय, ज्या मेहनतीने सगळं काम करताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. दिवस सर चालू झाला म्हणजे मला वाटलेलं गावात येऊन मस्त बर्ड्सचे आवाज येतील मला, इथून गोड इथून गोड. सकाळी सकाळी आत्यानेच आवाज हाक मारली मला, हाक मारली तर मारली, असं धरलं मला आणि गडगड 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 हलवलं, उठ म्हणून उठ. आई चांगले आहेत, आई थोडे सांभाळून घेतात, पण आत्या लई डेंजर आहे. त्या डेंजर आहेत. अजून भांडे घासायचे बाकी आहे. तू आहेस ना मदतीला? मी आहे, सपोर्ट द्यायला आहे सर. विसरू नका की आपला टास्क चालू असणार आहे. Yes. त्यामुळे जिद्दीने करा टास्क, येस कारण एव्हरी लिटल थिंग विल काउंट. Yes. जेव्हा तुम्ही मुंबईला परत याल तेव्हा. आपण उद्या भेटू आणि बोलू. ओके येस सर. गुड नाईट. ओके night, sir. बाय बाय. Thank you. गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. बाय बाय. थँक्यू सो मच. चल दवाखान्यात आलाय दवाखाना. दुखतंय का लय? चल. अगं सांग की इथं म्हणजे मला डॉक्टरला जशी सांगायला. मी बोलते की माझं तोंड नाही दुखत आहे. तुझं नाही ऐकणार, माझं ऐकणार ती. बस. मला जेन्युइनली खूप भीती वाटत होती की कोण डॉक्टर असेल, कसं असेल, नीट जमेल का त्याला, किंवा औषधं नीट देईल का. माझी भीती वेगळीच होती. हे ओळखीचे आहे तुझे नक्की ना? हो. सकाळी आम्ही वजन काढायला गेलेलो. डॉक्टर वजन घेतलं. डोक्यावर वजन घेतलं आणि ते कदाचित चुकीच्या पद्धतीने घेतलं होतं, तर हे अख्खं इथून इथपर्यंत मान हलती आहे का आता अशी? काहीच नाही. नाही. त्याच्यामुळेच भीती वाटली मला की मी असं करते ना तर ते जात नाहीये. आणि म्हणजे मान खाली पडली की हे बघ पटकन पेन. बसा बरं. तिकडे मेडिसिन्स देतो. ह्या मेडिसिनने उद्यापर्यंत तरी बरं वाटेल का? म्हणजे मान जरी फ्री झाली ना तरी चालेल, पेन दुखायचं येऊन जाईल. टॉलरेट चालेल मला, पण मान फ्री झाली तरी ठीक आहे. अजून काही हे नाही ना? काही नाही. होईल ना बरी? हो. टास्क करायचा. त्याला डासची पडली. पडली तशी माझ्या नाही. मानेचं काहीच पडली नाही. असती टास्कची तर तुला अंदाज नसतो दवाखान्यात. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज